Hey guys, hello, welcome to my channel. So today we are making a soft, moist, sweet cream filled with fry mini buns. So let's get started. सो आपण इथे 125 ml वॉर्म मिल्क घ्यायचं आहे, कारण पण इथे ईस्ट ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला वॉर्म मिल्कच यूज करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून शुगर ॲड करायची आहे अँड 1/2 टीस्पून आपल्याला ईस्ट ॲड करायचं आहे आणि 1+1/2 टेबलस्पून मिल्क पावडर. सो इथे शुगर टाकणं ही खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय ईस्ट ॲक्टिवेट होत आहे, त्यासाठी वॉर्म मिल्क आणि शुगर इम्पॉर्टंट आहे. सो हे जंटली मिक्स करा, सगळे लम्प्स अगदी डिझॉल्व्ह झाले पाहिजेत आणि आपण हे साईडला ठेवूया एक 5 ते 10 मिनिटासाठी. इथे आपल्याला 200 ग्रॅम स्ट्रेन करून घेतलेला मैदाच इथे यूज करायचा आहे. मी 2 ते 3 वेळा मैद्याला स्ट्रेन केलाय. सो हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून आपल्याला सॉल्ट ॲड करायचे आहे आणि जे ॲक्टिव्ह केलेलं मिल्क होतं ते ह्याच्यामध्ये पोर करायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. ब्लेंडर नसेल तर इट्स ओके, तुम्ही हाताने ही प्रोसेस फॉलो करा. पाच ते 10 मिनिटं मी ब्लेंडरनं याला ब्लेंड केलं होतं. आता तुम्ही बघू शकता मी यातला एक थोडासा तुकडा घेते. तो जो आहे ना तो फ्लेक्झिबल होत नाहीये, म्हणजे मी जेवढं ओढते तर तितक्यात तुटतोय. सो तो फ्लेक्झिबिलिटी आणण्यासाठी आपल्याला ते सॉफ्टन रूम टेम्परेचरचं 20 ग्रॅम्स सॉल्टेड बटर इथे यूज करायचं आहे. तुम्ही अनसॉल्टेड पण यूज करू शकता आणि चांगलं हे मळून घ्यायचं आहे. मी टोटली इथे जो हा डो आहे तो 15 ते 20 मिनिटासाठी मळलाय. आता मी यातला डो घेते आणि तुम्ही बघू शकता मी जेवढं याला ओढते ताणवते तर तेवढाच ताणत जातो आणि तेवढंच ट्रान्सपरंट होत जातंय. ट्रान्सपरंट होते तरी पण तो क्रॅक होत नाही कुठूनच डो. तो अशी कन्सिस्टन्सी यूज तोपर्यंत आपल्याला याला चांगलं मळायचं आहे. मळून झाला तर डो एका प्लेटमध्ये घ्या, त्याचे इक्वल पार्ट्स करा. मी ते 6 पार्ट्स केले टोटल. 55 to 57 ग्रॅमचे. तुमच्याकडं मेजरमेंटचं नसेल तर तुम्ही इक्वली तुमच्या अंदाजाने 6 पार्ट्समध्ये किंवा तुम्हाला जेवढे छोटे हवे असतील तर तेवढ्या छोट्या अमाऊंटमध्ये तुम्ही याचे पार्ट्स करून घ्या. इक्वल दिसतील असे. आता त्यातला एक पोर्शन घ्यायचा आहे. जसं मी प्रेस आउट करून एअर किंवा एअर बबल्स जे असतील ते मी यामधले रिमूव्ह केलेले आहेत आणि जसं टाईपने मी याला गोळा करते रोल आउट करते तशाप्रमाणे याला आपल्याला रोल एक गोळा करून घ्यायचा आहे आणि गोळ्याच्या बॅक साईडची जी काय आहे बॅक साईड त्याला पिंच आउट करायचं आहे. कुठेच क्रॅक या ज्या बॉलला आहे बनला आहे तो ठेवायचा नाही आहे. सो जसं मी प्रोसेस करते तशी सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे. सो हे जे बन्स आहेत ते फर्मेंटेशनसाठी ठेवायचे. जर तुम्ही समरमध्ये ठेवत असाल तर एका वर्षमध्ये डबल इन साईज होतात. तर तुम्ही विंटरमध्ये ठेवत असाल तर 2.5 oven प्लस लागू शकतो. सो डोंट वरी, वेदरवरती आणि वॉर्म हीटवरती हे डिपेंड असतं. अजून एक मेथड आहे बन्स फ्राय होण्यासाठी रेडी आहेत की नाहीत हे चेक करण्यासाठी. सो त्याऐवजी आपल्याला हलका असा हाताने प्रेस करायचा आहे. तो जो प्रेस केलेला पार्ट जर परत एकदा स्ट्रेंथ होऊन परत वरती येत असेल ह्या पोझिशनमध्ये आपले जे बन्स आहेत ते रेडी आहेत फ्राय होण्यासाठी. इथे जे तेल आहे ते मीडियम टेम्परेचरवरतीच हीट करायचं आहे आणि जे काही सगळे बन्स आहेत ते मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. जर तुम्ही हाय फ्लेमवरती केला तर आतून ते कच्चे राहणार आहेत आणि जर तुम्ही लो फ्लेमवरती केला तर ते तेलकट ऑइली होणार आहेत. सो प्रॉपर तुम्हाला बन्स हवे असतील तर मीडियम फ्लेमवरती त्यांना फ्राय करायचं आहे आणि प्लस जर तुम्ही हाय फ्लेमवरती केला तर त्याच्यावरती असे फोडे येऊ लागतात. सो ते अवॉइड करण्यासाठी आपल्याला हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही. आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे सगळे बन्स जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. एक
15 मिनिटं आपल्याला लागतील हे फ्राय करण्यासाठी. सो तेवढे पेशन्स तुम्हाला ठेवावे लागतील. आता जे आपले बन्स आहेत त्याच्यामध्ये बरोबर नाईफने किंवा स्पूनच्या बॅक साईड जे असते त्याने आपल्याला आतून एक स्पेस क्रिएट करायची आहे बन्स गार झाल्यानंतर. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला व्हिप्ड क्रीम, तुम्ही न्यूटेला, मेल्टेड चॉकलेट, कुठल्याही तुमच्या आवडतीची फिलिंग यामध्ये फिल करू शकता. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही याला डेकोरेट करू शकता. तर आपली ते तयार आहेत मॉइस्ट, सॉफ्ट आणि माउथ मेल्टिंग sweet cream filled with mini fry buns. So you must try this recipe at home and let me know in comment section. If you like this video, like, share and subscribe to my channel.